सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आजपासून या नवीन पद्धतीने हे सुरू करूया आपण. नगरला येत आहे ना ऐकायला शंकरराव? येतंय येतंय क्लिअर आहे. खूप छान संजय येतो. नागपूर, संजय अपराजित नागपूरला येत आहे ऐकायला व्यवस्थित? बोल. हो हो मी सांगितलं येतोय व्यवस्थित छान स्पष्ट आणि येतोय. रेखावाहिनी गुजरात मध्ये ऐकू येत आहे? राजकोट, साकळे, ठाण्याला मागच्या पेक्षा जरा बरं ऐकायला येतंय काका. आता जरा बरं ऐकायला येतंय ठाण्याला. बरं छान. आणखीन कोणी बाहेरगावचे रिप्लाय देत असतील तर जरूर द्या. रेखाविनी साकळे येत आहे का तुम्हाला ऐकू नीट? हा, बिलासपूरला पण व्यवस्थित ऐकू येत आहे. छान आहे. रामकृष्ण. ऑस्ट्रेलियाला रोजच्यापेक्षा सुधार झाला. हा? ऑस्ट्रेलियाला पण छान ऐकायला येते. कल्पना अरे बोलते. वा वा वा, छान. लिखित पिंपरीला पण खूप छान ऐकू येते. बरं इथे बरं, पुण्यामध्ये पण छान ऐकायला येते काका. चांगलं झालं. बार्शीला पण येते, बार्शीला पण छान येते. बरं स्पष्ट आणि स्वच्छ आवाज येते उलट. बरं. नाशिक मध्ये पण. सद्गुरू डॉक्टर धुळ्यामध्ये पण. काकांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमस्कार घालतो. आदरणीय नीलाताई दातार पुणे यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. आणि आजपासून आवाजाच्या या नवीन सिस्टीम मुळे तुम्हा सगळ्यांना हे सोयीचं होईल म्हणून भाभींचे परवानगीने हे सुरू केलंय. शोभाबाईंनी ऑस्ट्रेलियालाच आहेत सध्या आणि तिथनं ऐकू येत आहे असं कोणीतरी सांगितलंय. भाभींनी सांगितलं का ऑस्ट्रेलिया? हो हो हो. हा, भाभी त्या स्पीकरचा उपयोग चांगला झालाय. आपण आता पुढचे मंत्र म्हणूया. भयादस्याग्निस्तपती भयास्तपती सूर्य. हा झालाय का काल? नाही नाही हो झालाय. झालाय. आज 4थ्या नंबरचा मंत्र आहे. झालाय. चौथा घ्यायचा. इह चेद शकत बोद्धुम प्राक्शरीरस्य विस्त्रसः ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते यथा दर्शे तथात्मानि यथा स्वप्ने तथा पितृलोके तथा सुपरीव ददृशे तथा गंधर्वलोके छाया तप योरिव ब्रह्मलोके. रामकृष्ण हरी. आत्मज्ञान न झाल्यास काय गती होते ही 4थ्या नंबरच्या श्लोकामध्ये दिलेली आहे. आणि 5व्या नंबरच्या मंत्रामध्ये आत्मा कुठे कसा दिसतो याचं स्पष्टीकरण केलं आहे. दोन्ही महत्वाचे आहेत आणि आपल्याला माहिती असण्याची गरज आहे. कारण की आपला धर्म अत्यंत बारीक आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. एवढा अभ्यास अन्यत्र कुठेही झालेला नाही आणि हा प्रत्यक्ष भगवंताकडून प्राप्त झालेला आहे. म्हणून या श्रुती आहेत. याच्यात स्वतःच्या मनाची भेसळ नाही. ऋषी मुनींनी आपल्या मनाची भेसळ केलेली नाही.
काना मात्रा वेलांटी सुद्धा बदललेली नाही. सगळ्या श्रुतींमध्ये म्हणजे सगळ्या उपनिषदांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा. भगवद्गीता ही साक्षात भगवंतांनी श्रीमुखातून सांगितली. महर्षी वेदव्यासांनी ती गणेशाकडनं उतरवून घेतली. त्यामुळे रस्व दीर्घ काना मात्रा वेलांटीची सुतराम चुकीची शक्यता नाही. त्यामुळे श्रुती आणि भगवद्गीता, भगवद्गीता श्रुती पण आहे आणि स्मृती पण आहे. यामध्ये जरा सुद्धा अनुस्वार वेलांटीचा फरक करायचा नसतो. म्हणून मंदाताई ज्या वेळेला गीता म्हणतात त्यावेळेला संधी विग्रह करून त्या सहसा म्हणत नाही. म्हणजे दोन शब्दांची फोड करून मंदाताई सहसा गीता म्हणत नाहीत. हे माझ्या पाहण्यात आलं. मंदाताई ते जोडाक्षरासहितच म्हणतात. असो, मंत्र आहे दुसऱ्या अध्यायातला 3ऱ्या वल्लीतला 4था, 2, 3, 4 आणि नंतर 2, 3, 5 की सूर्यादिकही ज्याचे सत्तेने चालतात त्या परब्रह्माचे यथार्थ ज्ञान याच देहात करून घ्यावे. काल आपण पाहिलं, काय बघितलं हो? काल आपण हे पाहिलं की चंद्र, सूर्य, तारे, अग्नी, वायू, इंद्र हे सगळे त्या ब्रह्म राजाच्या, ब्रह्मदेवाच्या शब्द वापरला नाहीये कुठे, लक्षात ठेवा. ब्रह्म राजा का म्हटलं? कारण ब्रह्मदेव शब्दामध्ये गल्लत होऊ नये म्हणून. ब्रह्मराजाच्या म्हणजे इंद्रावर, वायूवर, अग्नीवर ज्याची सत्ता चालते त्या सत्ताधीशाला नेहमी राजा म्हणतात. आणि म्हणून ब्रह्मराजा, या ब्रह्मराजाच्या सत्तेवर भयानी अग्नी, चंद्र, इंद्र, वरुण सगळी कामं करीत असतात. आणि म्हणून त्यांची कामं बिनचूकपणे होतात. कशी होतात? बिनचूकपणे होतात. जरा सुद्धा त्यांच्या कामांमध्ये चूक होत नाही. याचा अर्थ त्या ब्रह्मराजाला आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. तो ब्रह्मराजा ज्या वेळेला देहामध्ये आहे तेव्हा त्याला आत्मा असे म्हणतात. आणि त्याला प्राप्त करून घेणे म्हणजे त्याचं ज्ञान करून घेणे आहे. आता त्याचं ज्ञान करून घ्यायचं याचा अर्थ ज्याप्रमाणे आम्ही घड्याळीचं ज्ञान करून घेतो, किती वाजले, केवढ्याची आहे, कोणत्या रंगाची आहे, कुठून घेतलेली आहे, असं आत्म्याचं ज्ञान करून घेत नसतात. मला माहिती आहे की 100हून अधिक लोक या ठिकाणी असताना सुद्धा मी हे पुन्हा सांगतो आहे, कारण हे आतमध्ये ठसण्याची गरज आहे. तत्श्रवणम अन्योन्यन तत्प्रबोधनम हे जास्त महत्वाचं आहे. आणि ह्यासाठी मग पुन्हा हे सांगितलं जातं की आत्मज्ञान म्हणजे मी आत्मा आहे असा अनुभव. आणि म्हणून सांगतात की सूर्यादिकही ज्याच्या सत्तेने चालतात, इंद्र ज्याच्या सत्तेने चालतो, बाकी सर्व देवतांवर ज्याची सत्ता चालते, त्या परब्रह्माचं यथार्थ ज्ञान ह्याच देहात करून घेतलं पाहिजे. असं काकांनी या ठिकाणी ओवी नंबर 59 मध्ये म्हटलेलं आहे. या ठिकाणी ओवी नंबर 59 मध्ये काकांनी सांगितलंय की त्याच यथार्थ ज्ञान आम्हाला करून घेतलं पाहिजे. यथार्थ ज्ञान म्हणजे काय हो? थोडस आम्हाला ते पण माहिती असलं पाहिजे. ज्ञान बाकीचे सांगत नाही,
यथार्थ आणि सम्यक ज्ञान असे दोन शब्द आहेत. नेहमी की साधकाला शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर यथार्थ आणि सम्यक ज्ञान होतं. आत्म्याचं यथार्थ आणि आत्म्याचं सम्यक ज्ञान होतं. म्हणजे काय होतं, एकदा आम्हाला माहित असलं पाहिजे तो आत्मा मी आहे एवढं ज्ञान होतं, हे आम्हाला इथपर्यंत कळलं. पण यथार्थ आणि सम्यक ज्ञान म्हणजे काय हेही एकदा माहित असलं पाहिजे. आणि ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो की यथार्थ शब्दाचा अर्थ आहे विषयम अनुसृत्य यद ज्ञानम. जे ज्ञान विषय बरहुकूम असतं, जे ज्ञान विषयाला धरून असतं, जे ज्ञान वस्तूच्या अनुषंगिक असतं, त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. घड्याळीत 7:20 झालेली आहेत. हे यथार्थ ज्ञान आहे. वस्तू बरहुकूम जे ज्ञान त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि ज्ञानम वस्तुतंत्रत्वात जे ज्ञान वस्तूच्या स्वरूपावर केंद्रीभूत असतं त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. वस्तू बरहुकूम जे ज्ञान आहे त्याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. आणि वस्तूच्या स्वरूपावर जे केंद्रीभूत झालं आहे त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. ऐकू येतं छान. त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. आणि म्हणजेच याला संशय विपर्यय रहित ज्ञान असं म्हणण्याची पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? आता हा भगव्या रंगाचा पेन आहे. आता पेन आणि भगवा रंग हे ज्ञेय वस्तूच्या बरहुकूम ज्ञान आहे, म्हणून याला यथार्थ ज्ञान असं म्हणतात. आणि यामध्ये काय आहे, हायलायटर आहे. म्हणजे काय झालं, हायलायटर आहे म्हणजे काय झालं, हा याचं स्वरूप सांगण्यात आलं की हा हायलाइट करणार आहे. आणि जेव्हा ज्ञान यथार्थ होतं, जेव्हा ज्ञान सम्यक होतं, त्यावेळेला ते संशय आणि विपर्यय रहित असतं. म्हणजे त्या ज्ञानामध्ये संदिग्धता किंवा विकल्प कधीच नसतात. संशय विपर्यय रहित ज्ञान म्हणजे त्या ज्ञानामध्ये संदिग्धता नसते, त्या ज्ञानामध्ये शंका नसते, त्या ज्ञानामध्ये विकल्प असू शकत नाही. म्हणजे त्या ज्ञानाला ज्ञानच म्हणतात. त्याला आता दुसरं काही उरलंच नाही म्हणण्यासाठी शब्द. तेच केवळ ज्ञान आहे जे यथार्थ आहे आणि जे सम्यक आहे. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ की सूर्यही ज्याच्या सत्तेवर चालतात, सूर्यही ज्याच्या सत्तेवर चालतात त्याच्या स्वरूपात यथार्थ आणि सम्यक ज्ञानाने पुरुष संसारातून मुक्त होतो. आणि जर मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा त्यांनी स्वरूप जाणलं नाही तर अज्ञानामुळे शरीर भावाला पुन्हा प्राप्त होतो आणि अनेक योनींच्या चक्रामध्ये सापडतो. म्हणून परब्रह्माचं यथार्थ आणि सम्यक ज्ञान याच मनुष्य देहामध्ये करून घेता आलं पाहिजे. असा ज्या वेळेला प्रत्यक्ष अनुभव जीव घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये अविद्येचा बंध उरत नाही, तो अविद्येला जाऊन पोचत नाही, त्याच्यामध्ये अविद्या उदयालाच येत नाही. काय होत नाही? अविद्या उदयालाच येत नाही, अविद्या निर्माणच होत नाही. बंध कशामुळे असतात? इह चेदशक बोद्धुम प्राक शरीरस्त्र विस्त्र सहा ततसर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. बंध कशाचा आहे? अविद्येचा बंध आहे. अविद्येचा बंध म्हणजे काय? मी शरीर आहे असा बंध, आणि त्याला अविद्या असं म्हणतात. आता हा मी शरीर आहे हा जर बंध आम्हाला फोडायचा असेल तर आम्हाला बुद्धीचा वापर करावा लागेल. चेद शक शकत बोद्धुम
या ठिकाणी बुद्धीचा वापर करून घ्यावा लागतो. आणि बुद्धीचा वापर करत असताना मनुष्याला आपली विचार शक्ती अधिक प्रगल्भ करावा लागते. आणि अशा विचार शक्तीमध्ये मिळालेलं मनुष्य शरीर अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणजे बुद्धीचा वापर करायचा आहे, लक्षात ठेवा. जोपर्यंत बुद्धी साथ देते ना, तोपर्यंत संसार वृक्षाचं मूळ छेदता येतं, संसार वृक्षाचं मूळ मोडून काढता येतं. मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर विवेक शक्तीच्या सहाय्याने पुरुषार्थ प्राप्तीसाठी वर्तमान शरीरामध्ये जिवंत असतानाच प्रयत्न करायचा. पण कशामध्ये? पुरुषार्थासाठी विवेक शक्तीच्या साह्याने, ही बुद्धीमुळे मिळते. आणि मग आचार, विचार, उच्चार आणि उदात्त केले, भावभावनांची शुद्धी केली, शमदमादी दैवी गुण संपत्ती प्राप्त केली, आणि जर वैराग्य संपन्न झाला, त्या वैराग्याच्या जोरावर आणि विवेक शक्तीच्या साह्याने जर तो श्री गुरूंना शरण गेला आणि त्यांच्याकडून श्रवण साधना घेऊन ज्ञान आणि ज्ञाननिष्ठा जर प्राप्त केली, तर आत्मज्ञानाने अविद्येचा ध्वंस करून अविद्याजन्य संसाराचाही ध्वंस होतो. आणि म्हणून मुले कोठार हा मुळावर असलेला घाव आहे. मुळावर घाव करावा म्हणजे काय? अविद्याजन्य देह आणि अज्ञानजन्य संसार याचा ध्वंस. मी देह आहे असं वाटणं ही अविद्या आहे, जग सत्य आहे असं वाटणं हा अज्ञान आहे. आणि या दोन्हीचा विवेक शक्तीने, वैराग्याच्या आचरणाने ध्वंस करायचा, मुळावर घाव घालायचा. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीचा पूर्ण वापर केला पाहिजे. बुद्धी सकस ठेवली पाहिजे, सूक्ष्म ठेवली पाहिजे. सकस म्हणजे आत्म्याच्या चिंतनामध्ये. कस शब्दाचा अर्थ असा होतो की योग्य. कसाला उतरले म्हणतात. बुद्धी कसाला कधी उतरते? आत्मचिंतन करते तेव्हा कसाला उतरते, त्याला सकस असं म्हणतात. आणि दुसरा मुद्दा असा की जी बुद्धी कसाला उतरते तीच बुद्धी सूक्ष्म सुद्धा असते. अशीच बुद्धी, भक्कम मजबूत बुद्धी, ही संसार वृक्षाच्या मुळावर घाव घालू शकते, अविद्याजन्य बंध तोडू शकते. म्हणून देहात प्राण असेपर्यंत बुद्धीच्या स्वाधीन. कशा बुद्धीच्या स्वाधीन? सकस बुद्धीच्या स्वाधीन. निर्णय घेतला तर स्वाधीन. बुद्धी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकली पाहिजे, म्हणजे शास्त्राप्रमाणे निर्णय घेऊ शकली पाहिजे. श्री गुरूंच्या उपदेशाप्रमाणे बुद्धी निर्णय घेऊ शकली पाहिजे. बुद्धी आपल्या मनाने निर्णय घेण्याची शक्यता खूप असते आणि माया तसे प्रसंग उभे करते. एक मोठा सावकार होता, जुन्या काळची गोष्ट आहे. आणि त्यांनी पेढे विकत घेतले, 4 पेढे विकत घेतले. सावकार घोड्यावर बसला पेढे विकत घेऊन, आणि मागे त्याचा नोकर होता. तो घोड्याच्या मागे पेढ्याची पुडी हातात घेऊन धावत होता. धावता धावता त्या नोकराच्या मनात विचार आला की 4 पेढे सावकाराने विकत घेतले आहे, त्यातला 1 पेढा तर सावकार मला देणारच आहे. मग नंतर दिल्यानंतर 1 पेढा खाण्यापेक्षा आत्ताच 1 पेढा खाऊन घेतला तर
त्या 4 पेढ्यामधला दोरा उघडून त्यांनी काय केलं, एक पेढा खाऊन टाकला. पुन्हा धावायला लागला घोड्याच्या मागे. थोड्या वेळाने त्याच्या मनात विचार आला की सावकार देवाला नैवेद्य दाखवतात. देवाला दाखवलेला नैवेद्य तर सावकार खातच नाही. मग देवाला नंतर दाखवणं काय आणि आता देवाची आठवण करून तुझा नैवेद्य आहे असं म्हणणं काय. मग देवाचा पेढा खाऊन घेतला तर काही देव नाराज होणार आहे का आपल्यावर. म्हणले मी दुसरा पेढा पण खाऊन घेतो. त्यांनी 4 मधला दुसरा पेढा पण खाऊन टाकला. मग पुन्हा धावायला लागला. सावकार घोड्यावर चालले आहेत, मागून हा नोकर धावतोय पेढे घेऊन हातात 2. मग म्हणला की सावकाराची बायको माझ्यावर एवढं प्रेम करते, माझ्या आईसारखं प्रेम करते, ती काय स्वतःच पेढा खाऊन घेईल का. नाही, तिचं मातृप्रेम आहे, ती मला पेढा दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तो तिसरा पेढा पण खाऊन घेतो. मग तिने दिल्यावर खाणं काय, आत्ता खाणं काय. तिसरा पेढा पण खाऊन टाकतो आणि मग त्याला भीती वाटते की सावकाराचा पेढा आता सावकाराच्या स्वाधीन केला पाहिजे. धावता धावता थकून जातो आणि पडतो. पडल्याबरोबर तो पेढा मातीत पडतो. मातीत पडल्यानंतर तो आपल्या शर्टाला तो पेढा पुसतो, विचार करतो मातीत पडलेला पेढा सावकार थोडी खाणार आहे. सावकाराला असा घाणेरडा पेढा कसा द्यायचा, आपणच तो खाऊन घेतलेला बरा, म्हणून तो पेढाही तो खाऊन घेतो आणि सावकाराचं घर येतं. सावकार म्हणतो पेढे, तो म्हणतो खाल्ले. अरे कसे खाल्लेस, मग तो हे सगळं सांगतो. हे बुद्धीच्या स्वाधीन असण्याचं लक्षण आहे. आणि बुद्धी माझ्या स्वाधीन असण्याचं लक्षण नैवेद्य दिल्याशिवाय खाता येणार नाही. म्हणून नैवेद्य दिल्यानंतर तो पेढा न राहता प्रसाद होतो. मग प्रसाद घेणं आणि तो मिळेल त्या प्रमाणात दिल्यानंतर हे बुद्धी स्वाधीन असण्याचं लक्षण आहे. म्हणून जनावर, प्राणी, पशु आणि पक्षी हे बुद्धीच्या स्वाधीन असतात आणि मनुष्याच्या स्वाधीन बुद्धी असते. फरक कळतोय ना. मनुष्याच्या स्वाधीन बुद्धी असते आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या स्वाधीन बुद्धी अखेरपर्यंत राहिली पाहिजे. आणि म्हणून देहात प्राण असेपर्यंत, बुद्धी स्वाधीन असेपर्यंत ब्रह्म जाणून घेण्याचा दृढ निश्चय मी केला पाहिजे. असं न करता जर आपलं आयुष्य भोगाधीन व्यर्थ घालवत असेल तर जन्म मरणाचा फेरा आम्हाला पुन्हा पुन्हा सुख दुःखामध्ये ओढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अत्यंत स्पष्टपणे आत्मरूपाचं जर साक्षात दर्शन घ्यायचं असेल, अत्यंत स्पष्टपणे आत्मरूपाचं जर साक्षात दर्शन घ्यायचं असेल तर ते मनुष्य देहातच होतं, दुसऱ्या देहात होत नाही. म्हणून श्रुती कळवळून सांगते आहे की आत्मज्ञान घेण्यासाठी तुला हा जन्म मिळाला आहे. बुद्धी स्वाधीन ठेवून, बुद्धीचा नीट वापर करून तू आत्मज्ञान करून घे. जन्म मरणाच्या दुष्ट चक्रातून स्वतःला सोडवून घे. मग आता करून घ्यावं का हो, की नाही करून घ्यावं. आत्मज्ञान मनुष्य देहातच होतं. मग इतर योनीमध्ये किंवा इतर लोकांमध्ये काय होतं.
याबद्दल थोडा स्पष्ट अभिप्राय पुढच्या मंत्रामध्ये दिला आहे. आणि कुठे आत्मा कसा दिसतो याबद्दल सांगितलं आहे. तुम्ही म्हणाल आत्मा सर्वत्र व्यापक आहे, मग कुठे आत्मा कसा दिसतो असं कसं म्हणता हो तुम्ही? आत्मा तर सगळीकडेच व्यापक आहे. तुम्हीच तर सांगितलं की आत्मा निरपेक्ष व्यापक आहे, म्हणजे सगळ्या ब्रह्मांडावर आत्मा आहे. मग आत्मा कुठे कसा दिसतो हा शब्दप्रयोग कसा आहे बरोबर आहे? माझ्या मनात प्रश्न आले आणि आले ते प्रश्न मी मांडले आणि मांडलेल्या प्रश्नांची उत्तरही तुमच्या समोर मांडतोय. समर्थांनी स्वतःच्या दासबोधात किंवा छोटा दासबोध ज्याला 21 समासी असं म्हणतात, त्यामध्ये सुद्धा समर्थांनी प्रश्न निर्माण केलेत आणि त्यानंतर त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेतली. म्हणजे साधन करत असताना पुढे प्रश्न निर्माणच होऊ नयेत आणि झालेत तर त्याची सोडवणूक ग्रंथामध्ये तयार आहे. तसा मी प्रश्न निर्माण केला की आत्मा कुठे दिसतो हा प्रश्नच कसा निर्माण होईल. पण ज्या अर्थी प्रश्न निर्माण केलाय त्या अर्थी तो प्रश्न असला पाहिजे. प्रश्न आत्मा कुठे असतो असा नाहीये. तो निरपेक्ष व्यापक असल्यामुळे तो सर्वत्रच असतो, पण दिसतो कुठे कसा हा प्रश्न आहे. म्हणून असतो शब्द नाही वापरलेला, दिसतो शब्द वापरलाय. आत्मा कुठे दिसतो. ज्यांच्याजवळ काकांचं पुस्तक असेल किंवा ज्यांच्याजवळ शांकर भाष्य असेल त्यांच्याजवळ या 5 नंबरच्या दुसऱ्या अध्यायातल्या 3ऱ्या वल्लीतल्या 5 नंबरच्या मंत्रासमोर वरती लिहिलाय आत्मा कुठे दिसतो. शांकर भाष्य किंवा काकांचं कठोपनिषद बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि मग ह्याचं उत्तर काय? आत्मा असतो सगळीकडे, पण दिसतो वेगवेगळा असं असू शकतं की नाही? मी असा विचार केला, मला काही उत्तर सापडलं नाही आणि झोपलो. झोपेतून उठल्यानंतर सकाळी मला उत्तर मिळालं. उत्तर तयार, उत्तर तयार. फक्त तुम्ही त्या विचारामध्ये झोपा. काका मदत करतात. आता सूर्य सगळीकडे असतो की नाही? उत्तर बघा. सूर्य सगळीकडे असतो की नाही? उत्तर हो असं आहे. पण जेव्हा सूर्याला ग्रहण लागतं तेव्हा आपण म्हणतो की हे ग्रहण स्पेन मध्ये चांगलं दिसतं. या ग्रहणाचा इटलीमध्ये स्पष्ट हे आहे. स्पेन मध्ये चांगलं दिसत आहे, पण तिकडे ढगाळ वातावरण आहे. आणि इटलीमध्ये चांगलंही दिसत आहे आणि ढगाळ वातावरण सुद्धा नाही. पॅरिस मध्ये मात्र ग्रहण दिसणं अस्पष्ट आहे. भारतात अल्प काळ दिसणार आहे. दिसत न दिसते ते तो नाहीस होण्याची शक्यता आहे. म्हणून भारतात ते काही मिनिटापुरता लुटूपुटू दिसणार आहे. आता भारतात कसं दिसणार? पॅरिस मध्ये कसं दिसणार? हॉलंड मध्ये कसं दिसणार? स्पेन मध्ये कसं दिसणार? इटली मध्ये कसं दिसणार? सूर्य तर सगळीकडे आहे की नाही हो, पण त्याच्या दिसण्यात फरक पडला की नाही? तसा हा निरपेक्ष व्यापक आत्मा सगळीकडे आहे, पण त्या आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी लोकांमध्ये फरक पडतो आहे. आणि तो फरक या ठिकाणी 5व्या नंबरच्या मंत्राने स्पष्ट करून सांगितलेला आहे. मंत्र वाचतो. यथा दर्शे तथा आत्मनि, यथा स्वप्ने तथा पितृलोके, यथा सुपरीव ददृशे तथा गंधर्वलोके, छाया तपोरिव ब्रह्मलोके, छाया तपयोरिव ब्रह्मलोके. यथा दर्शे तथात्माने, आरशात जसा आपला चेहरा दिसतो त्याप्रमाणे स्पष्ट
आरशात उलटी प्रतिमा दिसते, उजवा हात असेल तर डावा वाटतो, तसं पण नाही. दृष्टांत देण्यासाठी सांगितलंय की आरशात जेवढं स्पष्ट दिसतं, फक्त स्पष्टतेचं तुलना आहे बरं का आरशाची, तेवढं मनुष्य देहाच्या बुद्धीमध्ये आत्मा स्पष्ट दिसतो, कारण बुद्धी अग्नितत्वाची आहे आणि सत्वगुणाची आहे. आता एवढा स्पष्ट आत्मा अन्यत्र दिसत नाही आहे बरं का. शेवटच्या चरणात तिथे पण सांगितलंय, पण त्यातल्या अडचणी नंतर सांगतो. बुद्धीमध्ये आत्मा जेवढा स्पष्ट आणि स्वच्छ दिसतो, तसा अन्यत्र दिसत नसल्यामुळे आरशात जसं प्रतिबिंब दिसतं आपलं, तसा आत्मा मनुष्य बुद्धीमध्ये स्पष्ट दिसतो, कारण ती सत्वगुणाची आहे आणि अग्नितत्वाची आहे. म्हणून मनुष्य देहामध्येच आत्म्याचं अनुभव घ्यावा. आलो आपण आता मूळ मुद्द्यावर. म्हणून मनुष्य देहामध्येच आत्म्याचा अनुभव घ्यावा. आता आपण दुसरा मुद्दा बघूया. दुसरा मुद्दा असा आहे की मनुष्य देहामध्ये आत्मा बघणं, याला पुरुषार्थ म्हणतात. थ्रोट इन्फेक्शन आहे आणि व्हायरल आहे, त्यामुळे आणि रोजची 2 प्रवचन आहेत. आता हे झालं की नगरचं प्रवचन आहे. आणि म्हणून गरम पाण्याचा वापर करतो. चहा तर मी घेतच नाही, चहा कॉफी, त्यामुळे गरम पाणी घेत राहावं लागतं. याच मनुष्य देहाच्या बुद्धीमध्ये अंतःकरण शुद्धी करून स्वच्छ आरशामध्ये पाहू अशा पद्धतीने आत्म्याला बघणं, याला पुरुषार्थ म्हणतात. त्यासाठी सत्वगुणचा परिपोष केला पाहिजे आणि अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे. सत्वगुणाचा परिपोष आणि अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे. आता अंतःकरणाची शुद्धी म्हणजे काय हो? राग, द्वेष, काम, क्रोध, विकार मनामध्ये उदय होता कामा नये. यांचं बीज अंतःकरणामध्ये रोवल्या जाण्यापूर्वी अंतःकरणाची अभ्यास करून मशागत करावी. आणि आपलं अंतःकरण मलविक्षेप रहित जर करून घेता आलं आणि शास्त्राचं एकाग्र चित्ताने जर श्रवण झालं, तर प्रतिबंधक ज्ञान उदयाला येतं. म्हणजे त्या ज्ञानाला प्रतिबंध येत नाही. आमचं काय होतं, कोणी प्रवचन करायला लागलं की आमची मनोरचना तयार होतात आणि मग आमचे मनोराज्य त्याच्या प्रवचनात सुरू होऊन जातात. नाही तर झोप येते, नाही तर मन बाहेर फिरायला जातं, नाही तर आजूबाजूला भटकत असतं, नाही तर प्रवचनकाराला निहाळत असतं, पण त्याच्या वक्तव्याकडे लक्ष नसतं. याला प्रतिबंध असं म्हणतात. आणि निष्प्रतिबंधक ज्ञान जर तयार झालं, तर मी ब्रह्म आहे अशी साक्षात अनुभूती येते. म्हणून सत्वगुणाचा परिपोष अत्यंत गरजेचा आहे आणि शुद्ध आणि निर्मळ बुद्धी गरजेची आहे. मग आत्म्याचं प्रतिबिंब पडतं. गढूळ पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं का हो? नाही. हलत्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं का हो? नाही. हलतं दिसतं, ते स्थिर दिसत नाही. तसं चंचल बुद्धीमध्ये स्थिर आत्म्याचं चित्त दिसत नाही आणि अशुद्ध बुद्धीमध्ये
स्थिरत्वाने आत्मज्ञान होत नाही. म्हणून मलविक्षेप रहित बुद्धी असली पाहिजे आणि ज्ञान बीज पुरण्यापूर्वी अंतःकरणाला योग्य तयार करून घेतलं पाहिजे, मशागत करून घेतली पाहिजे. मग त्याला मदत करायला तसं वागलं पाहिजे. काही जण फिरता फिरताच ऐकतात. मॉर्निंग वॉक शरीरही होतं आणि मनही होतं. मनावर त्याचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. निष्प्रतिबंधक ज्ञान आतमध्ये होत नसल्यामुळे आत्म्याची छबी दिसत नाही. काही लोक अंथरुणातून उठतात आणि अंथरुणातच ऐकतात. ऑनलाईन वर कोण पाहते? 100 लोक आहेत, सगळ्यांसमोर साक्षीने सांगतोय, अशी लोक मला माहिती आहेत. अंगावर पांघरून घेऊन ऐकत बसतात, नाही तर कानामध्ये इयरफोन टाकून लोटल्या लोटल्या ऐकतात. त्यांचं अर्ध लोटणं, अर्ध ऐकणं, अर्धवट ऐकणं आणि अर्ध लोटणं असं होतं. आणि त्यांच्या ज्ञानामध्ये निद्रेचा, ग्लानीचा प्रतिबंध असतो. म्हणून अहम ब्रह्मास्मीची साक्षात अनुभूती त्यांना येत नाही. मी स्वतः परिपूर्ण व्हावं असं वाटत असेल, मनुष्य देहामध्ये कृतकृत्य व्हावं असं वाटत असेल, कृतकृत्य काय शब्द आहे तर मी काल परवा वापरलाय, कृत आणि कृत्य. हा, ज्ञानेश्वरीच जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होई. कृत कार्य आणि कृत कृत्य यातला फरक त्यात सांगितला होता. केलेला, पूर्ण केलेला, थोडक्यात कृतकृत्य होऊ, नाहीतर आनंद स्वरूप होऊ अशी अनुभूती जर येऊन जायची असेल तर मला माझा स्वभाव तसा करावा लागेल, सत्वगुणाचा परिपोष करावा लागेल. काय सांगू हो, आम्ही सगळं करतो पण की नाही घरातले लोक नेमके विरुद्ध वागतात. ते विरुद्धच वागतात, ते विरुद्ध वागण्यासाठीच असतात. त्यामुळे आपल्या साधनेच्या आड व्यत्यय त्यांच्याकडनं येणारच आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा, आपल्या घरात जशी आपल्या घरातले लोक आहेत तसं आपल्या घरातल्या लोकांच्या घरात आपणही आहोत. नाही, मग आपणही त्यांच्या विरुद्धच, त्यांना न आवडणारच वागत असतो. मग त्यावेळेला त्यांना सुद्धा स्वतःला सांभाळण्यासाठी, नाही तर मग काय, माझ्या घरातले लोक मला त्रास देतात, तक्रार करायला मोकळं. तूही त्याच घरातला एक आहे आणि जो त्यांना त्रास देणारा असतो. एकाच्या मनासारखं दुसरा कधीही वागू शकत नाही. आरशातलं प्रतिबिंब सुद्धा सारखं दिसत असलं तरी डावा हात उजव्या हाताच्या जागी दिसतो. त्यामुळे आपण त्या घरात राहत असल्यामुळे आपणही त्यांच्या मनासारखं 100% वागू शकत नाही. कुणाच्याच मनासारखं कुणी 100% वागू शकत नाही. जर हे सत्य आहे तर आपणही विसंगती निग्लेक्ट करावी, डोळे झाक करावे, अनदेखी करावी, विसंगतीकडे दुर्लक्ष करावं आणि शास्त्रीय शब्द आहे उपेक्षा करावी. अर्धांग सुसंगत असतं की विसंगत असतं? अहो, सुसंगत असतं तर तुम्ही त्यांच्याशी विवाहच केला नसता. विसंगत आहे म्हणूनच विवाह झाला. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे. मग स्वभाव कसे सुसंगत असतील? काही जुळणारं असतं, काही मिळणारं नसतं, काही दूर जाणारं असतात, काही जवळ राहणारे असतात. आता हे गृहीत धरूनच संसार होत असतो. परंतु आम्हाला सगळं आमच्या मनासारखं हवं असतं आणि जोडीदार तर विसंगतच निवडायचा असतो, पुरुषाला स्त्री आणि स्त्रीला पुरुष. मग स्वभाव सुसंगत कसा असेल? असणारच नाही ना.
एक या घरातला, एक त्या संस्कारातला, एक त्या संस्कारात, एक त्या गावचा, एक या गावचा, एक या परिस्थितीतला, एक त्या परिस्थितीतला, आणि स्वभाव अगदी मॅच कसे होते, मॅच करून घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा बायपास करावा आणि आपलं जीवन आनंदामध्ये घालवावं आणि जोडीदाराला दोष देण्याच्या भानगडीत कधीही पडू नये. म्हणून आत्मज्ञान मनुष्य देहामध्येच होतं. आत्मज्ञान स्वच्छ, शुद्ध, स्पष्ट, क्लिअर कट, क्रिस्टल क्लिअर मनुष्य देहामध्येच होतं. मग अन्य योनीमध्ये काय होतं त्याचं स्पष्टीकरण शंकराचार्यांनी दिलं आहे. ते म्हणतात पितृलोकामध्ये होणारा, मी सांगितलं ना चंद्रग्रहण इटलीमध्ये, स्पेनमध्ये, पॅरिसमध्ये, तसं इथे आत्मदर्शन पितृलोकामध्ये कसं होतं. स्वप्नामध्ये स्वप्निक पदार्थ जसे दिसतात आणि काही वेळाने ते नाहीसे होऊन जातात, कारण ते दर्शन अस्थिर असतं, स्वप्नाचं क्षणिक असतं. तसं पितृलोकामधलं आत्मदर्शन स्वप्नवत क्षणिक, अस्थिर आणि चटकन गायब होणार असतं. मग आता दुसरा प्रश्न लिहिला, गंधर्व लोकामध्ये आत्मदर्शन कसं होतं. तर गंधर्व लोकामध्ये आत्मदर्शन अत्यंत अस्थिर असतं, पण तरंगावत जाणवतं. म्हणून गंधर्व लोकामध्ये काय आहे माहितीये का, अंतःकरण चंचल असतं. अप्सरा आणि गंधर्व त्या ठिकाणी राहत असतात. अंतःकरण चंचल असतं, नृत्य, नाच, गाणी या ठिकाणी चालू असतं. आणि अशा ठिकाणी अंतःकरणाला निसंशय आत्मज्ञान होत नाही, यथार्थ आत्मज्ञान होत नाही, निष्प्रतिबंधक आत्मज्ञान होत नसल्यामुळे आत्मज्ञानाचा ठसा पडत नाही. म्हणून त्याला पुन्हा मनुष्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणून मनुष्य लोकामध्येच आत्मदर्शन अत्यंत स्पष्टपणे होतं, गंधर्व लोकात होत नाही, पितृलोकातही होत नाही. आता पुढचा सांगितलं आहे की साधकाचा पुरुषार्थ काय आहे. तर पुरुषार्थ आहे आपली बुद्धी शुद्ध करणे, अंतःकरणामध्ये ते ज्ञान स्थिरावून घेणे. आणि जोपर्यंत माझी वृत्ती स्थिर होत नाही, स्वप्नवत चंचल राहते, तोपर्यंत आत्मज्ञान खऱ्या अर्थाने होत नाही. वास्तविक पाहता गाढ निद्रेमध्ये आत्मसुखच आहे, यात जराही संशय नाही. पण असं असताना सुद्धा ते आत्मसुख अज्ञानजन्य असल्यामुळे गाढ झोपेत आत्मज्ञान होत नाही, आत्मसुख मिळून सुद्धा. म्हणून ती लयावस्था असल्यामुळे ती ज्ञानावस्था नाही, ती अज्ञानावस्था आहे. ज्ञानावस्था ही फक्त आत्मविचारानेच मिळते, मनुष्य देहातच मिळते. वस्तुसिद्धिर्विचारेण न कश्चित कर्म कोटीभिही. मनुष्य लोकांमध्येच आत्मसिद्धी होते, अन्यत्र आत्मसिद्धी होत नाही. मग आता त्यांनी सांगितलं की अन्य लोकांमध्ये जर शक्य नाही तर मग पितृलोकांमध्ये, पितृलोक भोगभूमी आहे, केलेल्या पुण्य संचयाचा भोग पितृलोकामध्ये घ्यावा लागतो. म्हणून पितृलोक जरी ऊर्ध्वलोक असला तरी सुद्धा पितृलोकामध्ये अनुभव येणार नाही आत्मस्वरूपाचा. पुण्य संचय संपला की मर्त्य योनीलाच प्राप्त व्हावं लागतं. म्हणून गंधर्व लोकामध्ये चंचल्य असल्यामुळे गान समाधी मिळते, निरतिशय समाधी अवस्था प्राप्त होत नाही. म्हणून पितर, यक्ष, गंधर्व आणि किन्नर कोणत्याही लोकांमध्ये शास्त्राप्रमाणे
आत्मज्ञान शुद्ध स्वरूपात स्पष्ट स्वरूपात होत नाही, मनुष्य लोकामध्ये होतं, फक्त मनुष्य लोकामध्ये होतं. मग आता शेवटचा एक लोक सांगितलाय, त्याचं नाव आहे ब्रह्मलोक. आणि ब्रह्मलोकामध्ये स्पष्ट निसंशय आत्मज्ञान होतं, मनुष्य लोकामध्ये होतं तसं. पण ब्रह्मलोकाच्या साधना अत्यंत कठीण आहेत. आपण जे यज्ञादी कर्म करतो ते ज्ञान आहे, पण ते आत्मज्ञान नसून त्या अनेक प्रकारच्या उपासना आणि कर्म हे असल्यामुळे थोडीफार कर्म आणि वरवर उपासना करून ब्रह्मलोकाची प्राप्ती होत नाही. ब्रह्मलोक कष्टसाध्य आहे, खूप त्रास आहे ब्रह्मलोक प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणून ब्रह्मलोकासाठी असणारी साधनं सातत्याने करणं, च्युत न होता करणं, हे सामान्य आणि मंद साधकाच्या दृष्टीने अत्यंत दुरापास्त असल्यामुळे ब्रह्मलोकात जरी स्पष्ट आत्मज्ञान होत असलं तरी साधना करताना थोडीशीही चूक झाली तर ब्रह्मलोकातून अधःपतन तत्काळ होतं. म्हणून इमिजिएटली सस्पेंडेड फ्रॉम ब्रह्मलोक. म्हणून मनुष्य शरीरामध्ये, मनुष्य शरीर जिवंत असतानाच आत्मदर्शनाचा प्रयत्न करावा, इथेच साधनेचा प्रारंभ करावा. रज आणि तमांना खाली दाबून सत्व गुणाचा परिपोष करावा, आळस करू नये. उद्या बघू, परवा बघू, आज साधना नाही झाली तर काय हरकत आहे, म्हणून पुरुषार्थ टाळू नये. म्हणून पुरुषार्थ हा भूतकाळातही होत नाही आणि भविष्य काळातही होत नाही. वर्तमान काळात पहिले पुरुषार्थ करावा, नंतर संसार करावा. हे जर लक्षात ठेवलं तर पुढे बघू, हळूहळू पाहू, सावकाश पाहू, हे सगळं म्हणणं होणार नाही. म्हणून साधकाने शीघ्रातिशीघ्र आपला आचार विचार आणि उच्चार बदलावेत आणि इंद्रियांना लागलेल्या वाईट सवयी बदलवून स्वतःमध्ये अंतर्बाह्य बदल करून घ्यावा. आपण आपल्यामध्ये योग्य बदल करून जर आचार संपन्न शुद्ध सात्विक आणि साधनयुक्त जगण्याचा प्रयत्न केला तर मला पुरुषार्थ साधेल. अध्यात्म म्हणजे दुसऱ्याला बदलवणे नाही, अध्यात्म म्हणजे समाजाचा उद्धार करणे नाही, अध्यात्म म्हणजे थोडीफार प्रवचने करणे नाही, अध्यात्म म्हणजे आपलं जीवन अंतर्बाह्य शुद्ध करणे, वैराग्य संपन्न करणे. साधकाने याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. आत्मज्ञान घेण्यासाठी उत्साहाने आणि सातत्याने प्रवृत्त व्हावे. आणि हे मनुष्य देहातच करता येतं. म्हणून या ठिकाणी त्यांनी म्हटलं, यथादर्शे तथात्मानी. म्हणून या ठिकाणीच आत्मज्ञान होणं शक्य आहे, स्पष्ट आणि क्लिअर, एकदम स्पष्ट, एकदम क्लिअर. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनाचं कल्याण मनुष्य योनीमध्ये करून घ्या. हळूहळू आणि संथपणे करू नका. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. संतांनी सांगितलंय, आम्हाला तत्परतेने काम करावं लागेल. तत्परतेने आम्ही जेव्हा काम करू त्यावेळेला त्याची हळूहळू प्रगती होणार आहे. प्रगतीत जर हळूहळू म्हणजे तत्परतेने काम न करता हळूहळू केलं तर ती प्रगती हळूहळू पण होत नाही. शनै शनै परमेत बुद्ध्या धृती गृहेतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतये. असं भगवंतांनी शनै शनै सांगितलंय, पण प्रयत्न मात्र तातडीने करावा लागतो, ताबडतोब करावा लागतो, जोरकस करावा लागतो. आणि रजतमांना खाली दाबून
सत्वगुणाचा परिपोष करावा लागतो. आणि यानंतर आपल्या जीवनामध्ये आनंदाच्या प्राप्तीसाठी आत्मस्वरूपाचा स्वच्छ दर्शन घ्यायचं आहे. तो आत्मा मी आहे इतकं स्पष्ट आणि स्वच्छ दर्शन मला झालं पाहिजे. असं दर्शन माझे सद्गुरु डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई यांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना हो अशी आपल्या सगळ्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजचं प्रवचन थांबवतो. मंत्र क्रमांक 6 सोमवारी. उद्या श्रुती स्मृती, उद्या भगवद्गीता राहील. आणि सोमवारी आपला पुढचा मंत्र आपण या ठिकाणी प्रारंभ करूया 6 क्रमांकाचा. आपण सगळ्यांना वंदन करून थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी.